मित्रांनो आपण चाललो आता संभाजीनगरला थोडं स्टुडिओचं मटेरियल आणायचं आहे टीव्ही शूटचं. त्यासाठी चाललं. काय आपली गाडी नाही चालली, आपले मित्र चालले. काय आपले मित्र संदीप लटपटे हे ऋषी झोपले माग, बाकीचे नाही चाललेले कारण मटेरियल आणायचं. बाकीचे नको आता, नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम घेऊन जाऊ त्यांना. चलो निघलो दादा शेवगाव मधून. गाडी ठोकत नाही म्हणली आहे ना, बघितलेच नाही मी अजून ठोकताना. ठोकायचं लगेच ब्रेक किती का? ऑटोमॅटिक आहे. बघा रे रिक्षा शेवगाव बस स्थानक. हे शेवगाव बस स्थानक. आम्ही नेवाशहून चाललो कारण पैठण मार्गे जायचं होतं आम्हाला. एक तिथून मित्र घ्यायचा आहे नेवाशा मधून. फोटोग्राफी गणेश क्षीरसागर त्यांना घ्यायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही इकडून चाललो. इकडून रस्ता पण भारी आहे, हायवे 322 साधीत. आता डिझेल टाकून येत नाहीत, काहीच नाही. बरं झालं डिझेल बंद आहे, तसं आपल्याकडे पैसे नव्हते त्याच्यामुळे बंद. हा घरून पदार आणत नाहीत राईट आपण. पंप निघलाय बंद आता काय. हे पैशासाठी आमच्याकडे बघू राहिले, पळून जातात काय. देतो काय आलं केस लागा ना. किती पैसे पाहिजे? किती सुजित? 1 रुपये. मी आपल्याकडे किती मोजले होते सगळे? तो आधी सगळे मोजले होते ना आधी. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. बरोबर आहे. 500 रुपये जास्त दिले, जाऊन द्या म्हणला तिथे. इकडे एक्स्ट्रा इकडे 2-3 लाख रुपये दे. 2-3 लाख रुपये काय. आम्ही आणले फॉर्च्युनर. दादाने आणली फॉर्च्युनर. बघा आम्ही आला होता भेंडा. गुले पाटलाचा कारखाना. गुले पाटील बोलते कारखाना. आणि आपल्याला जे मित्र आपल्याला घ्यायचे होते त्याच गावात इथेच कुठेतरी ना ते. इथून पुढे गेल्यानंतर राईट घ्यायचं. फोन लावून विचारतो. कन्फर्म तू गेलेला आहे का? येस इथून ते मित्र आणत आहे बघा आपल्याला. येस या ना बाहेर. लहानला वाटतं ना आता रोडवर दिसली गाडी स्कॉर्पिओ. का बरं मोटरसायकल घ्यायची कधी. मोटरसायकल ओके बाबा की मेंबर येते ऑफ चालले. ऑफ गाडी स्टुडिओ लावायचीच नाही. मोबाईल घेऊ तो लाईट लागत याला बघा बाबू. ज्यांची अपेक्षा होती ते थोडक्यात आपल्यापेक्षा आलेले आहेत. हेच ते आम्ही त्यांचं म्हणत होतो का तुम्ही शेवगावपासून वाट बघत होते. हा हेच ते. आता त्यांचं देवदर्शन झालं आपल्याला आणि आताच ते आपल्याला थोड्याच वेळात तिथं दुकान उघडले नाही म्हणून ते नाश्ता करण्यात नाही. आता चहा पाणी घ्यायचं म्हणत होते पण आम्हीच नको म्हणलो.
पुढे गेलो घेऊ म्हणले आम्ही खूप. त्यांनी खूप आम्हाला आग्रह केला पण आम्ही ना तो आग्रह खूप मोडलेला आहे आता. खूप काढून ठेवायचं. हे बघा गणेश सरांचं त्यांचं हे सगळं इकडलं सगळं अख्खं वावर आहे. इथं शेत आहे. इकडलं शेत पुढं शेत आहे यांचं. मला वाटलं इथं भरपूर यांची 35 एकर येतं जमीन बागायती आहे. 150 एकर 35 सांगितलं. आणि हा हे बघा पाट्यांनी स्पेशल त्यांच्यासाठी घातलेलं आहे. पण पाटात पाणी पण आहे आणि भरपूर असं काही इथं बघण्यासारखं तुम्हाला असं दृश्य. हे बघा घर इकडे सगळे घर असे टॉपचे येतात. म्हणजे इकडे कसं आहे माहिती का नुसता लय पैसा म्हशी आणि बघा म्हशी बघा नुसता म्हशी आहे बघा. दूध काट दूध आणि आण पैसे असा विषय चालल्यात जॉगिंगला. आता मॅरेथॉनची भरती आहे त्याच्यामुळं आम्ही आता आला टोल नाका. आता इथं टोल नाके काहीतरी याला 70 का 80 रुपये आहे टोल नाका. पण आपण टोल नाका देणार नाही तर 100ची नोट देऊन आपण काय बनणार इथं साहेबांचं नाव घेऊन आम्ही पलीकडे हे विकून घ्यावं लागत. इथं गणेश सरांचं डायरेक्ट खातं आहे. हा पतंजली कंपनी. मला तर द्यायचीच नाही कंपनी कुठे पण ती म्हणले त्याला हा हे काय ते रामदेव बाबा आणि ते याच्या आश्रम बापूचे त्यांच्या दोघांची पार्टनरशिप मध्ये कंपनी आहे. हा ते जास्त कोणाला माहित नाहीये ते फक्त आम्हालाच माहित आहे. हा पप्पाजी. आणि ते याच्यात राम रहीम बाबा पण घेणार होते त्याची पार्टनरशिप पण ते थोडक्यात त्यांची पार्टनरशिप फुकलेली आहे. कारण ते थोडक्यात जेलमध्ये गेल्यामुळे त्यांनी पार्टनरशिप काही घेतली नव्हती. हा मग इथं पाहिजे ना. हा लॉजिंग त्याला इथं त्याने या सरांचं नाव सांगितलं तर तिथं डिस्काउंट पण भेटेल तुम्हाला. आपण आलो देवगड फाटे आहे बघा. देवगड हे किती 5 किलोमीटर मी म्हणलो होतो 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आहे. तिथं भरपूर काही नाश्त्याची सेवा आहे. पण काय गणेश सर अजून काय नाश्त्याचं काही बोलले नाही तर बोलणार आहे तर काही विषय नाही. ते नाही बोलले तर आपण बोलू. आणि टोल नाका आलेला आहे इथून. आणि टोल नाक्याला गाजरा बिजरा भेटत वाटतं इथं गुलाबाचं. नको जाऊ आता आम्ही आलोच पुढे. आता हे बघा यांना एकदम किलोन तोंड करून बसले. यांना वाटलं आता पैसे मामू लोक इथे उभाच येत नाही. आपण आता पोहोचलो वाळूज नगरी मध्ये. आपलं स्वागत आहे. आणि जे ब्लॉग बघणार आहे ते इथं ते लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इंस्टाला पण चॅनल आहे आपला. हे बघ बजाज कंपनी इथं. आणि लय मोठी कंपनी खूप. आपण आता संभाजीनगर शहरात आपण सरसे स्वागत केलं. संभाजीनगर मध्ये आपण आगमन केलेलं आहे आता. आणि संभाजीनगरला खूप रस्ते खूप भारी आहे. चांगलं होय खूप भारी आहे संभाजीनगर. खरंच सिटी खरंच भारी आवडली आपल्याला सिटी. नगरपेक्षा लय मोठी याच्यापेक्षा मोठे रस्ते आतले गल्लीतले काहीच नाही. नगरमध्ये रस्ताच नाही असा. खरंच भारी रस्त्यात काय क्वालिटी आहे. हा जय भगवान नाव इथं. जय पडले भगवान राहिले.
खूप काही कडक कडक विषय तिथं. खूप भयंकर इथं बघण्यासारखं खूप आहे. संभाजी महाराजांचं इथं खूप काही वर्चस्व होतं. महाराज बोलते आणि सबको बोलते. बाप थे बाप सब महाराज इधर के. महाराजांची खूप मोठी मूर्ती आहे आणि खूप असं बघून खूप आनंद वाटला आम्हाला. व्हिडिओ घेण्याचा पण मोह टाळला नाही. काय क्वालिटी. खरंच खूप भारी राव. आमच्याकडे 2 गाड्या असून आम्ही नाही 3 गाड्या आहेत आमच्याकडे. 3कडे गाड्या आहेत पण तरी पण आम्ही दुसरी गाडी घेऊन आलो. आमच्या गाड्या रात्री 12च्या. हा नाही तसं भूषण सांगत विषय नाही. आमच्या गाड्या रात्री 12 नंतर चालत यात असा विषय. हा देवा भाऊ भाऊची लय हवा आहे. भाऊने नावच बदलून टाकलं डायरेक्ट इथलं. देवा झाला डायरेक्ट. हा देवा भाऊच. मला वरची सांगायचं ना त्यांनी शेजारी संभाजीनगर मधून आपल्या ब्लॉग बघत आहे त्यांनी कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. हा बेल आयकॉन क्लिक करा. आरके पासून टर्न घ्यायचा. आरके केमिस्ट्री. हा इथून डबल आम्ही रिटर्न चाललो. हे बघा इथं परिसर झोन असं वाटणार. तिथं कोणतंच असं नाही का रस्ता एक पण असा खराब नाही. कागद सुद्धा रस्त्यावर. कागद पण नाही. कागद लय साप आहे राव इथं. लयच भयानक विषय आहे बघा. साप म्हणजे इतका बाहेर मी तरी 1000 रुपयाची वस्तू घेतल्या बाहेरच गाडी लावली माहिती लेफ्टला. सर नाश्ता करू ना आपण कुठतरी. नाश्ता करू आणि काहीतरी चला पुढे चला. इथून नाही पुढे गाड्या गाड्या बघ. सिग्नल चाललं ना. नाही अजून नाही सिग्नल चालू नाही आले. आपण अजून सकाळची अजून 9च्या नंतर सिग्नल चालू होता. गणपतीची तयारी आहे. गणपतीचे स्टॉल लागले तिथं आणि हार आणि ते होल्डिंगच लय कडक घेत राव इथल्या. होल्डिंग नाही प्रॉपर नाही ब्रँडेड असतं. बघून यायचं एकदम ढोळून येतच. विषय असा आहे ते सगळे युपी बिहारी. आपण आलोय दादा. आपल्याला जिथे यायचं होतं तिथं आलं आणि आपण तिथून आता घेऊ. आता येत होतं ब्लॉसम स्टुडिओ मध्ये. ते बघा इथं येते ब्लॉसम स्टुडिओ. ब्लॉसम आपण आले जा पण उघडल्याच नाही. 11 वाजता उघडायला. तोपर्यंत आपण नाश्ता बिस्टा करून घेऊ. चला नाश्ता करायला आता आपण नाश्ता करू. चला इथं नाश्ता केला. आता निघलो आता पुढच्याला पण गाडी बंद पडली आमची. ते बघा ऋषी गाडीत हे करून राहिला. ते थारची वायर आला होता. थारची वायर आला. हा बघा असे दिसत. हा बघा हे बघा कशी वायर आली होती. ते बघा झाली गाडी चालू. बघा हे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे तर चुकून याच्यावर बसलेत. आपलं स्कॉर्पिओ चालायला बसले. हा सेन्सर आहे गाडीची. सेन्सर बघा बाहेर उघडा लागत याला. तुम्ही चव घातली पण बरं का इम्प्रेशन पाडलं गाडीचं. हा चव घातली नंतर काच. 30 रुपये नसते ना अकाउंटला सुजीच्या. जरा नियोजन चाललंय. लोन का? हा लोन मारतो. बजाज फायनान्स. ओके. एवढी मोठी गाडी घेऊन 30 रुपये होतो ना. हो झालं का? सकाळी 1 रुपयाला केलं होतं ना. चला येताना बघू. चला बघ यांनी पैसे घेतले 30 रुपये. एवढं आम्हाला आले आलो आता इकडं रिलायन्सला. काय विषय माहिती का गाडी पार्किंग करून मग आतमध्ये जाऊन शॉपिंग करा. शॉपिंग तुम्हाला दाखवू शकत नाही कारण थोडंसं विषय प्रायव्हसी. सांगितलं त्यांना काही अडचण नाही. करणार आपण गाडीचं हे उत्तर काय आम्ही तर हे गणेश सर. मेंबर गणेश सर काय करा आपण आता दादा इकडं मॉलचा खूप आनंद घेतात. हा चालतंय. हे बघा शिडी आम्ही उभं राहिलो लगेच चालायला लागली. सुईत बाय पण चाललाय. हे काय झालंय लाईट बिल भरलं नाही त्याच्यामुळे बंद केलं सगळं. स्मार्ट वाचा
म्हणते ती बडबड बडबड करू राहिली. काय नाही सांगितलं त्यांनी काय अडचण. काय विषय मग इथं चाललो आम्ही आता लयच मजा येऊ राहिली बघायला आम्हाला. तुम्ही पण या संभाजीनगरला आहे रिलायन्सचं काहीतरी नाव येतं. भांडणं कुठं होतं पुढं हां पुढं भांडणं होते आमचे पंप मॉल. मटेरियल बघितलं आपण शूटचं एकदम भारी भारी क्वालिटी मटेरियल आहे आणि आपण घ्यायला आलो तिथं. हे बघा हे गणेश सरांनी आणलं होतं आम्हाला आणि एकदम भारी येतं बघा तुम्ही. खूप म्हणजे लयच भारी भेटले हे. आप जो बोल रहे हैं आपके कान में जा रहा है. भरपूर आहे व्हरायटी आता बघायला सांगायचं भरपूर काही बघण्यासारखं आहे आणि घेण्यासारखं पण आम्ही पण घेऊ राहिलो. झालं मग सगळं. किती आहे 61,458. झाल्यावर का पेमेंट. 1,00,000 रुपये पाठवते. इथंच आपण ते घेतलंय आता आणि बिलिंग झाले आता आणि आपल्याला आता निघायचं थोडे दुसरे मटेरियल बघायचंय. चला मग जाऊ. लय बाहेर आहे तिथं आणि आम्ही आता कारण ते मटेरियल घेऊन चाललेलं आहे. तर आता आम्ही गाडीकडे चाललो मटेरियल घेऊन. मटेरियल खूप आहे पण आता थोडं थोडं घेऊन एक आता गाडीत नेऊन टाकायचं थोडं थोडं मटेरियल भरलं आपण आणि आता निघायचं आपल्याला आपल्या गावाकडं म्हणजे पातळीला. चला मग जाऊ पातळीला. संदीप आहे दादा दमा घ्या संदीप गाडी बघता. ओके हां चालते मग. चला निघाव का मग. चला बाय बाय. कसं आहे संभाजीनगरचं पब्लिक मग आताच 1 तास थांबलो होतो आम्ही कटाळून. हा ना ते मोबाईल माझ्याकडे होता त्याच्यामुळं ते तुम्हाला दाखवतो नाही आला कशी होती गर्दी हटवत 1 तास गेला आमचा तिथं. नाही बघितलं 1 वाजता ऐका ना 1:11ला सिग्नल बघा सिग्नलला किती गर्दी. सांगा तुम्ही कसं करायचं. आम्ही आता अर्जंट जायचं असलं तर कसं करायचं. काही जांगो घालायची गाडी तुम्ही सांगत असले घालतो. सध्याला त्याला भाई कशी आहे ते याला बघितलं याचं अमेरिका तर 45 वर्ष जेल डायरेक्ट. कसं काय विषय मग इथं चालतं चालू आम्हाला दिसलं मग आम्ही आलोत मग आतमध्ये बघायला काय काय जमलं तर काय बघू आता काय काय भेटलं जे भेटन ते घेऊन टाकू लगेच आपल्याला स्टुडिओसाठी. कसं आहे राईट मारायचं पुढे सर. राईट चाललोच घरी पण आता पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आपल्याला आहे ना टाइम लागणार आहे. दिसणार आहेत आपण गाडी गळतीवरून सनरूफ करत आले गाडीचे. गाणे पण भारी खूप भारी लावतात ड्रायव्हर मामानी. हे काय ड्रायव्हर मामा हा हे सांगा टाक नाही हो. नींदों की रानी रे
तू नींदो की राणी. आता आम्ही चाललो दादा आणि सगळं मटेरियल बिटेरियल भरलं आता आम्ही नाही आता चाललोच घरी आता. मग हे बघा आता हे बघा एवढं मटेरियल भरलंय आम्ही फुल झाली गाडी. आता काही घ्यायचं नाही आता चाललो. बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉकला.